दिव्यांग व्यक्ति से गुंडा कर रहा था मारपीट, बचाने आए व्यक्ति पर भी किया पत्थर से हमला। नहीं थम रही है उल्लासनगर में आपराधिक वारदातें। रफीक कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। गत शुक्रवार 7 जून को उल्लासनगर कैंप 3 के फाइबर रोड पर एक वारदात घटी है, जिससे फिर एक बार आपराधिक वारदातों का सिलसिला सामने आया है, जो कि उल्लासनगर में थमने का नाम नहीं ले रहा है। संजय जादव नाम का यह व्यक्ति खाने का पार्सल लेने आया था। उसी दौरान ताड़ीमाड़ी की दुकान के पास एक दिव्यांग के साथ स्थानीय गुंडा यश जजवंशी उर्फ गोलिया ये दादागिरी कर रहा था, मारपीट कर रहा था। संजय जादव ने उसे रोकना चाहा, मना किया, जिससे गुस्साए हुए यश उर्फ गोलिया ने मोटरसाइकिल पर इस घटना के बाद आगे गुजरने वाले संजय जादव पर हमला कर दिया। फिर पत्थरों से मुंह पर जो है चोट पहुंचाई। इस पूरे मामले में संजय जादव और उसकी बहन ने क्या जानकारी दी है वो हम आपको दिखा रहे हैं। वहीं उल्लासनगर सेंट्रल पुलिस स्टेशन ने इस मामले में अपराध दर्ज कर यश जजवंशी उर्फ गोलिया को गिरफ्तार भी किया है। तुमचं नाव काय आणि काय प्रकार घडला त्याविषयी? माझं नाव संजय गजानन जाधव। मी घरून निघालो होतो एका 8:30 वाजता काहीतरी, तर मी जाता जाता बघितलं ते पुढं फारवल नाही जिकडे एक अप्पांगा माणूस होता, त्याला मारत होता आणि तो पडला होता माझ्या गाडीसमोर। जसा गाडीसमोर माझ्या पडला तो, तर मी त्याला उचललं, बसा बोललो वरती। त्याची बॅटरी वगैरे गाडी पडली होती, 3 चाकी सायकल होती त्याची ती। तर त्याला मी एवढं बोललो काही केले वाटतं गरीब आहे, त्याला ते काही कुंभात व्हा। तो बोलतो तू कौन है लवड़ू, बोलता मेरे को बोलने वाला। बोला लवड़ू बिडू किसको बोल रहा, बोला और लवड़ू बिडू बात बोल मारूंगा। त्याचा मित्र एकदा त्याला खिचत घेऊन गेला, तो परत तो आला टी शर्ट वगैरे काढून माझ्या आगावरती असं मी तिकडून बोललो जाऊ दे, बोला तर काय शांत झाला। तर मी पुढे गेलो, माझा पाठला करून तो पुढे आला अशोक आली थिएटर तिकडे एक चायवालीची टपरी आहे तिकडं। तसं तो माझ्या इकडे तिकडे आला समोर, अरे मला मारायला चालू केला। तर वेरी पण 1-2 फाईटी मारले त्याला, पण त्याने मला डायरेक्ट खालती पडला आणि दगडाने मारायला लागला। ते डायरेक्ट दगड मारली, दगड मारली डोक्यावर, एक दातावरती फाईट वारली आणि खालती पण मारले। परत ते 3 जण आले, मग त्यांनी 3 जणांना बोलून ठेवला होता, मग ते 3 पण आले मला। मग ते मारायचे पहिले मी तिकडून निघून गेलो, लगेच पळालो मी। हो फ्रॅक्चर आहे माझ्या, टाकी 4 पडलेली मला। पोलिसांनी कंप्लेंट घेतलेली, आता बघू ते काय सरकार काय पकडला नाही बोलतात त्यांना। आता पकडलं तर बोलले ते बोलवलं तुम्हाला, आज काय फोन आला नाही त्याचा। काय तुमच्या भावासोबत अशी प्रकरण घडलं? मी ऑफिसवरनं घरी आल्यानंतर मी बसली, माझ्या मोठ्या मुलाला फोन आला। मोठ्या मुलाने लगेच बारक्या मुलाला फोन केला का मामाला तिथे उल्हासनगरच्या फारवा लाईन पाशी प्रवीण वाईनची इथं ताडीमाडीचं दुकान आहे, तिथं खूप मारामारी झाली। तर मग मी माझा हातपाय ढिल्लेच झाले। मी बोले माझ्या भावाला कोण मारलं, तो कोणाच्या एकात नसतो दोघात। आजपर्यंत एरियामध्ये त्याची भांडणं नाही, काय नाही, कोणी त्याला उलट बोलत नाही, तो कोणाला बोलत नाही। त्याचं काम भलं, त्याचं घर भलं, त्याचे लेकरं बाळ भलं, त्याचं आमची फॅमिली 2 आम्ही एकत्र राहतो। आणि गेल्यानंतर मग माझा मुलगा तसंच चड्डीवरतीच असताना टी शर्ट चालता चालता घालत गेला। मग तेवढ्यामध्ये एक पोरगा माझ्या मुलाचा मित्र भेटला, त्याच्यावरती आम्ही गाडीवर गेला तर माझा भाऊ तिथं रक्तभाम झालेला आणि असं रोडवरती फिरत होता। तिथं कुणीही त्याला मदत केली नाही। त्यांनी हँडिकॅप माणसाला का म्हणून मारतो का बाबा, तू का मारतोस त्याला? तो मधीशीर गेल्यामुळे त्याला त्या माणसाने इतकं मारलंय का त्याची नाकापाशी त्याला रक्तभाम करून त्याला 4 टाके पडले। आज आमच्या भावाला, आज असल्या माणसाला कुणी मारते, जो कोणाला चांगली मदत करायला जातो तसल्याला मारतो। मग हे असले पोरं लोक उद्या सकाळी कुणाच्या पण घरातून कोणाही खलास करू शकतात, येणारे जाणारे लोकांना पण मारू शकते। मग सर कसं करायचं, आम जनतेने कसं राहायचं? पोलीस स्टेशन मध्ये गेले, सगळ्यांनी मला खूप सहकार्य केलं। मी आमच्या डिपार्टमेंट मधल्या लोकांना फोन केला, आमचे लायसन्सी लोकांना फोन केला, ताडीमाडीवाल्यांना। त्यांनी मला सगळं बोलला का मॅडम असा असा प्रॉब्लेम इथं झालेला होता, माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग आहे कॅमेरामध्ये, ती तुम्हाला पाठव। त्यांनी मला लगेच पाठवली, त्यांनीही मला खूप सहकार्य केलं, त्यांनी पाठवलं लगेच। मी अधिकाऱ्यांना दाखवली, अधिकाऱ्यांनी पण लगेच बोलले बरोबर मॅडम, तुम्ही आमचं काम तुम्ही केलंय, म्हणजे आम्हाला तिथपर्यंत जायला दिलं नाही, तुम्ही आमचं काम पटकन केल्यामुळे त्यांनी मला पण धन्यवाद केलं। आणि त्यांनी माझी सगळी FIR वगैरे सगळी लिहिली। माझी एवढीच अपेक्षा आहे का माझ्या भावाला न्याय मिळायला पाहिजे। आज त्याच्यावरती हा प्रसंग आले, उद्या दुसऱ्यावरतीही येऊ शकतो।
तुम्ही काहीतरी कानून कायदेशीर तुम्ही त्यांच्याशी लढा, पण त्यांना गुन्हा दाखल करा आणि माझ्या भावाला न्याय द्या. बस एवढंच माझं बोलणं आहे, बाकी माझं काही नाही. आम्हाला भांडणं ताणं करायची नाहीये. आम्ही सरकारी नोकरीवाले आहेत म्हणून आम्ही त्यांची जबाबदारीनेच आम्ही आमच्या भावाला सगळ्या गोष्टी करणं, आम्ही होऊन त्यांना मारामारी करायला गेलो नाहीये. आणि आम्हाला तसं करायचं, आम्हाला एवढीच अपेक्षा का आम्हाला न्याय भेटायला पाहिजे, बस एवढीच अपेक्षा आहे आम्हाला.